राज्यातील लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, आनंदाची बातमी, गुड न्यूज. हो, गुड न्यूज. लाडक्या बहिणींनो, सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे राज्यातील माझ्या सर्व माता बहिणींसाठी, लाडक्या बहिणींसाठी. तर काय खुशखबर आहे, काय अपडेट आहे, चला सांगतो मी तुम्हाला. तर काही जास्त लांब व्हिडिओ नाही, आपला छोटासा व्हिडिओ आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही जसाचा तसा शेवटपर्यंत पूर्ण बघा. बहिणींनो, तुम्ही काय करतात, व्हिडिओ पूर्ण बघत नाही आणि त्यानंतर कमेंट करत बसतात. तर पहिले तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला. मी काय सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला करत आहे आणि काय अपडेट तुम्हाला देत आहे ते नीटपणे समजून घेत चला. हे बघा, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता एकत्र मिळणे सुरू झालेला आहे. लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे. हे बघा, आता तुम्हाला 3,000 रुपये वाटप सुरू झालेले आहे बहिणींनो, 3,000 रुपये वाटप. आता तुम्ही म्हणाल की आम्हाला तर 1,500 रुपये झाले ऑक्टोबरचे, मग 3,000 रुपये कसे काय सांगत आहेत. व्हिडिओ तर पूर्ण बघा तुम्ही, तेव्हाच तुम्हाला समजेल. ओके, व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व सांगतो मी तुम्हाला. ऑक्टोबर नोव्हेंबरचा हप्ता एकत्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणे सुरू झाले, सर्व सांगतो. व्हिडिओ पूर्ण बघा, एक एक माहिती अत्यंत महत्त्वाची आहे, इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. या व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. चला बघा. चला, राज्यात सुपरहिट ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभ अनेक महिलांना मिळतो. या योजनेतून 1,500 रुपये हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होतात. मात्र ऑक्टोबर महिना गेला, नोव्हेंबर महिन्याची सुरुवात झाली, अद्याप लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात हप्ता जमा झालेला नाही. अशा भरपूर माझ्या माता बहिणी आहेत ज्यांना ऑक्टोबरचा हप्ता अजून आलेला नाही, कारण लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता येणे सुरू झालेला आहे. हो, हप्ता खात्यामध्ये जमा होणे सुरू झालेला आहे बहिणींनो, परंतु भरपूर बहिणी अशा ज्यांच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत 1,500 रुपये आलेले नाहीत. तर अशा कोणकोणत्या बहिणी आहेत त्यांनी कमेंट करून मला सांगा की हप्ता अजून आलेला नाही. सुरुवात झालेली आहे. भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांना हप्ता आला पण, परंतु अशा भरपूर बहिणी देखील आहेत ज्यांना हप्ता अजून आलेला पण नाही. मग आता 3,000 रुपये वाटप सुरू होत आहे का, या संदर्भात काय अपडेट आहेत चला सांगतो. त्याबद्दल अपडेट सर्वात महत्त्वाची अपडेट आहे. हे बघा लाडक्या बहिणींनो, जरी तुमच्या पण खात्यामध्ये हप्ता जमा झालेला नसेल तर व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही फक्त. हे बघा, लाडकी बहीण ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दोन्ही महिन्याचा हप्ता एकत्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा होणार का, असा प्रश्न आता लाडक्या बहिणींकडून विचारला जात आहे. म्हणजे 2 महिन्याचे, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या 2 महिन्याचे 3,000 रुपये जमा होत आहेत का, असा प्रश्न आता बहिणी विचारत आहेत. चला त्याचं उत्तर देतो, काही टेन्शन घेऊ नका, सर्व माहिती आहे. ऑक्टोबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात येणे सुरू झाले का, चला त्याबद्दल पण समजून घेऊया आपण. हे बघा, महाराष्ट्र सरकारने गरजू महिलांसाठी सुरू केलेली योजना अल्पावधीतच लोकप्रिय झाली. पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा 1,500 रुपये जमा होतात. महायुतीचं सरकार सत्तेत आल्यानंतर या योजनेत काही निकष लादण्यात आले आहेत. ज्या महिला या योजनेच्या निकषात बसत नाही त्यांचं नाव या योजनेतून वगळण्यात आलं आहे. सध्या सरकारकडून EKYC अनिवार्य करण्यात आले आहे. EKYC बंधनकारक असल्याचं सरकारने म्हटलं आहे. EKYC जरी झाली नसेल तर KYC करून घ्या बरं. 18 नोव्हेंबर ही अंतिम तारीख आहे बहिणींनो, त्यामुळे KYC तुमची बाकी असेल तर करून घ्या. ओके, KYC सर्वांना बंधनकारक आहे. ओके, पटकन तुम्ही KYC पूर्ण करा. चला आता बघा अपडेट. चला लाडक्या बहिणींनो, आता तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट मी घेऊन आलेलो आहे. बघा, सध्या लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. दिवाळी उलटून गेली, भाऊबीज पण गेली, मात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात हप्ता जमा झाला नाही. तेव्हा दिवाळीमध्ये काही हप्ता आला नाही, तेव्हा सांगण्यात आलं की दिवाळीमध्ये हप्ता मिळेल, बोनस पण मिळेल, हे मिळेल ते मिळेल, परंतु बघितलं तर काहीच आलं नाही. अद्याप लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नाहीत, त्यामुळे महिला परेशान आहेत, लाडक्या बहिणी परेशान आहेत. अलीकडेच लाडक्या बहिणींना दिवाळीची, भाऊबीजची सातत्याने मिळत राहील असं सांगितलं होतं. म्हणजे हप्ता मिळेल बॉ असं सांगण्यात आलं होतं दिवाळीमध्ये. भाऊबीज बहिणींच्या बँक खात्यात जमा झाला नाही. नोव्हेंबरचा महिना येऊन गेला,
तरी पण अजून काही बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता जमा झालेला नाही. हे बघा, दरम्यान लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे 2 हप्ते जमा होणार का, असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. तर याबद्दल आता बहिणी विचारत आहे. 2 महिन्याचे 3,000 रुपये सुरू झाले का, याबद्दल बहिणी विचारत आहे. तर बघा, सध्या राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. तर या पार्श्वभूमीवर राजकीय वारे वेगाने वाहू लागले आहेत. येत्या काही दिवसात निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर आचारसंहिता लागू होईल. दरम्यान कोणत्याही शासकीय योजनेअंतर्गत आर्थिक मदत देणे शक्य नसतं. त्यामुळे तुम्हाला आता हप्ता जमा होणार आहे बहिणींनो, ज्यांना कोणाला आलेलं नसेल त्यांना. आणि तुम्हाला स्पष्ट सांगतो मी, या 2 महिन्याचे वाटप सुरू झाली का, की फक्त एकाच ऑक्टोबरचे वाटप सुरू झाली, याबद्दल आता तुमच्यासमोर याबद्दल माहिती मी सांगतो आता. आणि महत्त्वाचं म्हणजे किती बहिणींना पैसे आले, किती बहिणींना हप्ता आला, त्याबद्दल पण माहिती सांगतो मी तुम्हाला. बघा आता ते अपडेट. चला लाडक्या बहिणींनो, आता माहिती समजून घ्या. हे बघा, तुम्हाला सध्या सोशल मीडियावरती एकच माहिती दिली जात आहे की 3,000 रुपये वाटप. 3,000 रुपये वाटप या संदर्भात भरपूर जण तुम्हाला सांगत आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता एकत्र तुम्हाला सांगितलं जात आहे, परंतु तसं नाही बहिणींनो. 3,000 रुपये वाटप सुरू झालेलं आहे, परंतु कोणत्या बहिणींना ते वाटप सुरू झालेलं आहे हे माहीत असणं फार गरजेचं आहे तुम्हाला. हे बघा, त्याबद्दलच तुम्हाला सांगतो मी. हे बघा, इथे सांगतो मी तुम्हाला माहिती. 3,000 रुपये कोणाला मिळत आहे, ज्यांना 15वा हप्ता आला नाही सप्टेंबरचा प्लस 16वा हप्ता ऑक्टोबरचा. या 2 महिन्याचे पैसे 3,000 रुपये त्या बहिणींना मिळत आहे, ज्यांना मागील महिन्याचा हप्ता आलेला नाही सप्टेंबरचा. आणि 16वा हप्ता फक्त ज्यांना सर्व हप्ते मिळाले आहेत त्यांना मग 16वा हप्त्याचे 1,500 रुपये येणे सुरू झालेले आहे. भरपूर बहिणींना SMS आलेले आहेत. तुम्हाला जरी अजूनपर्यंत SMS आलेला नसेल तर पुढील 2-3 तासात तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होईल. जरी नाहीच झाला तर उद्यापर्यंत हप्ता 100% येऊन जाईल. उद्या किंवा 1-2 दिवसात हप्ता जमा होऊन जाईल, जरी नाही आलेला असेल तर. कारण बघा, जेव्हा पण हप्ता येतो ना, तर लगेच सर्व बहिणींच्या खात्यामध्ये जमा होत नाही. हळूहळूपणे काही ठिकाणी, त्यानंतर काही ठिकाणी असा हप्ता या पद्धतीने दिला जातो. त्यामुळे डायरेक्टली तुमच्या खात्यामध्ये हप्ता आलेला नसेल अजून तर काही टेन्शन घेऊ नका. तुमच्या खात्यामध्ये पण हप्ता जमा होऊन जाईल. काही बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता आलेला आहे. तुमच्या खात्यामध्ये जर आला नसेल तर थोडी वाट बघा. पुढील काही तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये पण हप्ता जमा होऊन जाईल. आणि KYC करून घ्या. 18 नोव्हेंबरपर्यंत सर्वांना KYC करण्याचे निर्देश आहेत. ज्या बहिणींनी अजूनपर्यंत KYC केलेली नाही अशा सर्व लाडक्या बहिणींनी पटापट KYC करून घ्या. ladkibhin.maharashtra.government.in ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवरती जाऊन KYC करून घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे 18 नोव्हेंबर ही अंतिम तारीख आहे, त्यामुळे पटकन KYC करा. ओके, KYC करण्याचे आदेश आहेत सर्वांना. आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ताबद्दल बघा, निवडणुका आहेत पुढे, त्यामुळे हप्ता पण हा नोव्हेंबरचा पण तुम्हाला लवकर दिला जाऊ शकतो. त्याची पण अपडेट लवकरच येईल समोर. ठीक आहे. तर तुमचे काही प्रश्न असतील बहिणींनो, प्रश्न विचारा. सर्व प्रश्नांची उत्तरे देखील मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असतो. माझ्या लाडक्या बहिणींचे काही प्रश्न असतील तर मी ते प्रश्नांचे उत्तर पण देतो. त्यामुळे कमेंट करा जरी तुमचे काही प्रश्न असतील तर. ठीक आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. लाडकी बहीण योजना किंवा इतर योजनेसंदर्भात किंवा इतर महत्त्वाच्या बातम्या अपडेटसाठी तुम्ही सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आलेलं असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद लाडक्या बहिणींनो. आपण भेटू लवकरच पुढील व्हिडिओमध्ये एखाद्या नवीन अपडेट, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांचं मनापासून धन्यवाद. या व्हिडिओला शेअर करा.